नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला वाटतं 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्या दिवसाची संध्याकाळ होऊन अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत महाराष्ट्र विधानसभेत कुठल्या मतदारसंघामध्ये किती उमेदवार आहेत आणि कोण कोणाच्या विरुद्ध आहेत हे निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे जो काय धुरळा उडवला जातोय की याच्या विरुद्ध त्यांनी त्याच्या पाठीत खंजीर खोपसला, त्याच्यावर काय ती गद्दारी झाली, बंडखोरी झाली, या सगळ्या धुरळ्यामधून कुठलंही चित्र स्पष्ट होणार नाही. पण एक गोष्ट साफ आहे, आत्ता माझ्या मते विश्लेषण करायचं असेल तर ते विश्लेषण हे महाविकास आघाड्या बनवल्या गेल्या, महायुती, हे जे काय होतं एकमेकाची मैत्रीपूर्ण लढत, त्याला हरवायचं, याला धडा शिकवायचा, हे जे काय गेले काही महिने, एका 2 वर्ष आपण ऐकतोय, त्याचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. कारण जे लोक आपापल्या विचारधारा गुंडाळून, भूमिका गुंडाळून एकमेकाशी गट्टी करत होते आणि कोणाला तरी समोरची गट्टी केलेल्यांना हरवायची भाषा करत होते, ते कुठे निघाले आणि कुठे येऊन पोहोचले याचं विश्लेषण होणं आवश्यक आहे. लोकांचं मत म्हणजे लोकशाही, आणि म्हणून लोकांचं मत जे बनवलं जातं त्यांना योग्य आणि आवश्यक माहिती पुरवणं हे तितकंच आवश्यक असतं. जर ती माहिती योग्य रीतीने लोकांसमोर पोहोचली नाही तर मग लोकांना मत बनवणं अवघड जातं आणि मग मतदानातून जनतेचं खरं मत बाहेर पडेलच असं नाही. आणि या पार्श्वभूमीवर आज मी मुद्दाम एक विषय मांडणार आहे की महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षामध्ये राजकारणाचा जो चुथडा झालेला आहे त्याची सुरुवात कुठून झाली आणि 10 वर्षानंतर आपण कुठून कुठे येऊन पोहोचलो हे समजून घेणं मला अतिशय अगत्याचं वाटतं. शिवसेनेचे 2 तुकडे झाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे झाले, काँग्रेस आणि भाजप हे पक्ष आहेत तसेच आहेत. पण त्यामुळे जे राजकारण हे 4 पक्षात विभागलं गेलं होतं, 2 राष्ट्रीय पक्ष, 2 प्रादेशिक पक्ष, त्या 2 प्रादेशिक पक्षांमध्ये दुफडी वाजल्यामुळे सगळं राजकारण हे 6 पक्षात विभागलं गेलं असं म्हणत होते. बाकी अर्धा डझन, 1 डझन जे काही छोटे मोठे पक्ष आहेत ते बाजूला ठेवा. तरी या सगळ्या पक्षांचं जे राजकारण आहे हे 6 पक्षात विभागलं जाणं, याची सुरुवात 2019च्या विधानसभा निवडणुका संपल्या, मतमोजणी झाली, निकाल लागले आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासाबाई आपल्याला मत देणाऱ्यांना टांग मारून उद्धव ठाकरे हे जनतेने नाकारलेल्या लोकांच्या पाठीशी गेले आणि मुख्यमंत्री झाले. तिथून या राजकारणाचा चुथडा झाला, बोजवारा उडाला असं आपण मानतो. पण त्याची बीज प्रत्यक्षात 2014च्याच विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना झाली होती, ना की मतमोजणीनंतर. 2014 मध्ये देशात एक राजकीय चमत्कार घडला. कधी नव्हे ते एका बिगर काँग्रेस पक्षाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट एकपक्षीय बहुमत मिळालं. मोदींनी अर्थातच आपले सगळे मित्र पक्ष सोबत घेऊन एनडीए सरकार बनवलं होतं आणि त्याच मोदी लाटेचा फायदा घेऊन मनसेच्या वादळामध्ये वाताहत झालेली शिवसेना आपल्या पायावर परत उभी राहू शकली. बाळासाहेबांच्या हयातीतच राज ठाकरे शिवसेना सोडून बाहेर पडले आणि त्यांनी 2009 साली मुंबई आणि ठाणे या शिवसेनेच्या प्रभाव क्षेत्रामध्ये सुद्धा शिवसेनेचा धुव्वा उडवला होता. आणि त्यानंतर लागोपाठ आपण बघत गेलो की उद्धव ठाकरे हे आपल्या नेतृत्वाने आणि कर्तृत्वाने शिवसेनेला सांभाळू शकत नाहीत याची साक्ष वारंवार मिळत होती. मित्र पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असतानाही भाजपने मित्र पक्ष म्हणून तोटा सोसलेला आहे. 2009 मध्ये शिवसेनेला नामोहरम करत राज ठाकरे यांनी जी उसळी मारली होती त्याचा फटका युतीत असल्यामुळे
भाजपलाही सोसावा लागला होता. आणि अशा परिस्थितीत 2014 मध्ये मोदी लाटेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना अखंडित होती तिचं पुनरुज्जीवन झालं. त्यांना 18 खासदार मिळाले आणि उद्धव ठाकरे यांना अचानक आपण महान नेते आहोत, आपला करिश्मा महाराष्ट्रात आहे याचा साक्षात्कार झाला. आणि किंबहुना उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राजकारणात नव्याने लुडबुडायला लागलेले त्यांचे महत्वाकांक्षी सुपुत्र आदित्य ठाकरे यांना 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर म्हणजे 10 वर्षापूर्वी जी खुमखुमी आली त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणाचा चुथडा उडायला सुरुवात झाली होती. तुम्हाला आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीत भाजपला एकपक्षीय बहुमत मिळालं आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे तेव्हा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. भाजपला देखील भाजपच्या अनेक नेत्यांना सुरसुरी आली होती की आता भाजपचा मुख्यमंत्री आणि म्हणून भाजपची सुद्धा घोषणा काय होती, दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात मुंबईत देवेंद्र. आणि तिथून मग शिवसेना आणि भाजप या जुन्या मित्र पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली. ती धुसफूस पुढे आडवैरी होण्यापर्यंत पोहोचली. आणि या आज जे शिवसेना भाजप या दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये जे आडवैर आहे किंवा कमालीची टोकाची भांडणं आणि मनभेद होऊन गेलेले आहेत त्याची बीज त्यावेळेला रोवली गेली होती. पण त्याचं कारण जर काय असेल तर आदित्य ठाकरे हे होतं. शिवसेना आणि भाजप यांच्यातल्या जागेच्या वाटाघाटी करायला आदित्य ठाकरेंना जाणीवपूर्वक पाठवलं उद्धव ठाकरेंनी. मला आठवतं सर्वात ज्येष्ठ सुभाष देसाई आणि सर्वात नौका चेहरा आदित्य ठाकरे यांना भाजप बरोबर जागा वाटपाच्या वाटाघाटीत उद्धव ठाकरे पाठवत होते आणि एक प्रकारे महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांना दाखवत होते की आम्ही तुम्हाला मानतच नाही. जी गोष्ट आज महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला हिणवण्यासाठी उद्धव ठाकरे करतात त्याची सुरुवात 10 वर्षापूर्वी 2014च्या लोकसभा निकालानंतर झाली होती. आणि भाजपने जेव्हा तेव्हा घोषणा केली की दिल्लीत नरेंद्र, मुंबई महाराष्ट्रात देवेंद्र, त्याला उत्तर म्हणून शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरे यांनी उठा म्हणजे उद्धव ठाकरे असं एक ठळक अक्षरामध्ये शिवसैनिकांना आवाहन केलं. मिशन 151. काय होतं मिशन 151 म्हणजे काय होतं तर शिवसेना भाजप युतीमध्ये परंपरेने लोकसभेला अधिक जागा भाजपच्या आणि विधानसभेला अधिक जागा या शिवसेनेच्या अशी जी परंपरा चालत आली होती तीच कंटिन्यू झाली पाहिजे. पण ती होत नसेल तर मग आपण 151 जागा लढवणार असा बालहट्ट आदित्य ठाकरे धरून बसले. आणि तिथून शिवसेना भाजप युतीमध्ये जवळजवळ 10 वर्षापूर्वी जागा वाटपाचा तिढा सुरू झाला. आज ज्याचा अनुभव नाना पटोले आणि काँग्रेसचे रमेश चेनी थल्ला किंवा पृथ्वीराज चव्हाण वगैरे घेतात ते आपण जे बघतोय त्याची सुरुवात ही तब्बल 10 वर्षापूर्वी झाली होती. 10 वर्षापूर्वी की एक आकडा आम्ही ठरवलाय त्याच्या खाली आम्ही येणार नाही. आणि त्यामुळेच भाजप आणि शिवसेना यांच्यात विकोपाला भांडणं गेली. आणि त्याच वेळेला फक्त ती विकोपाला भांडणं जायला एकटे आदित्य ठाकरे जबाबदार आहेत असं म्हणता येणार नाही. इकडे भाजप हा शरद पवारांबरोबर साठलोट करून होता आणि त्यामुळेच शेवटी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाल्यानंतर 2-3 दिवसांनी एकनाथ खडसे यांनी भाजपचे महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते म्हणून युती संपुष्टात आल्याची घोषणा केली. आणि अवघ्या 2 दिवसात महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून अजितदादा पवार यांनी सुद्धा काँग्रेस बरोबर जागा वाटपाचा तंटा दाखवून आघाडी मोडीत काढली. जी आघाडी 15 वर्षाची होती आणि शिवसेना भाजप आघाडी 25 वर्षाची होती. सांगायचा हेतू असा की आदित्य ठाकरे यांनी आपल्या राजकीय महत्वाकांक्षा सुरू कुठून केल्या होत्या लक्षात घ्या. सुरू कुठून गेल्या होत्या की कोवळ्या वयात हा तरुण नेता गरुड भरारी मारायला निघाला
आणि आजोबांनी जी युती सुरू केली होती बाळासाहेबांनी, ती पुढे घेऊन जाताना 151 जागावर हटून बसला. मिशन 151 आठवत असेल. आणि त्या जागा शेवटी तडजोडीने 146 किंवा 147 म्हणजे अर्ध्यापेक्षा अधिक जागा भाजप शिवसेनेला द्यायला तयार होता आणि 140 किंवा त्याच्यापेक्षाही कमी भाजप स्वीकारायला तयार होता. तरी आदित्य ठाकरे अडून बसले आणि उद्धव ठाकरे बालहट्ट पुरवत बसले आणि त्यातूनच शेवटी भाजपला युती तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. अर्थात भाजपने अत्यंत साळसूदपणे युती तुटल्यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या म्हणजे 288 जागा लढवण्याची पूर्वतयारी केलेली होती. त्यासाठी इतर पक्षातून अगदी राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष यातूनही अनेक माजी आमदार किंवा माजी नेते काँग्रेसचे भाजपात आणलेले होते. त्यामुळे 288 जागी भाजपचे उमेदवार करणं भाजपला अवघड गेलं नाही. पण अखेरच्या क्षणी युती मोडणार नाही, आपला हट्ट आणि आपल्या मुलाचा हट्ट भाजप मातोश्रीवर येऊन मिटवेल या अपेक्षेने उद्धव ठाकरे शेवटपर्यंत अडवून बसले आणि युती तोडली. तेव्हा 288 उमेदवार गोळा करताना त्यांची तारांबळ उडाली होती. मला आठवतं त्याप्रमाणे काही जागा तर त्यांना लढवता सुद्धा आल्या नाहीत, कारण उमेदवार सुद्धा मिळाले नाहीत. सांगायचा हेतू असा की आदित्य ठाकरेंनी सुरुवात कुठून केली होती? मिशन 151. मिशन 151 वरून जो काय युती मोडण्यापर्यंत गेले आणि मग तरीही मतदाराने शिवसेनेला चांगली साथ दिली होती. स्वबळावर पहिल्यांदा शिवसेना महाराष्ट्रातल्या सगळ्या 288 जागा लढत होती आणि तरीही शिवसेनेने स्वबळावर 63 जागा जिंकल्या, ज्या त्यांना 5 वर्षानंतर युतीत असताना सुद्धा शक्य झालं नाही. आणि म्हणून उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे आपण म्हणू, यांनी स्वबळाचा जो चमत्कार 2014 मध्ये दाखवला होता त्याच्यावरच काम केलं असतं तर 2019 मध्ये त्यांना पुढचे सगळे पोरकट प्रकार करावे लागले नसते. पण गंमत अशी झाली की या सगळ्या भांडणात आपलं साधून घेण्याचं काम करणारे मुरब्बी नेते शरद पवार यांनी त्या आगीत तेल ओतलं आणि विधानसभेचे निकाल लागत असताना भाजप 223 वर अडकल्यानंतर सरकार बनवण्यासाठी बिनशर्त पाठिंबा शरद पवारांनी भाजपला घोषित केला. आणि पुढे त्यांनी 5 वर्षांनी कबुली दिली की आम्हाला शिवसेना भाजपच्या मैत्रीमध्ये बिब्बा घालायचा होता, म्हणूनच 14च्या निकालानंतर आम्ही भाजपला पाठिंबा दिला होता. आणि इथे आपल्या लक्षात येतं शरद पवार यांना कुठच्याही विचारधारेचं सोयरसूतक नसतं. जे शरद पवार 2014 लोकसभा आणि विधानसभा दरम्यान 5 ते 6 महिने अर्ध्या चड्डीकडे कारभार देणार का असा प्रचार करत होते, तेच भाजपच्या अर्ध्या चड्डीला सरकार बनवायला पाठिंबा द्यायला निघालेले होते. त्यातून कळतं की शरद पवारांना विचार, सभ्यता, संस्कृती, प्रामाणिकपणा, नैतिकता या कशाशीही सोयरसूतक नव्हतं, पण दुसऱ्यांची नासाडी करणं. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे अगतिक होऊन गेले. त्यांचा सौदेबाजीचा जो दरारा होता तो संपला होता आणि त्यामुळे पुढल्या काळात सत्तेत सहभागी होण्यासाठी मान खाली घालून उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारमध्ये सहभागी झाले. मिळतील ती 10, 12, 15 मंत्रिपदं त्यांनी घेतली. पण 2019ची लोकसभा निवडणूक येईपर्यंत उद्धव ठाकरे यांचा तोरा इतका उतरलेला होता की 5 वर्षापूर्वी 151 जागा धरून अडून बसलेले उद्धव ठाकरे 4-5 जागांसाठी युती तोडण्यापर्यंत परिस्थिती आणणारे उद्धव ठाकरे हे फेब्रुवारी 2019ला फक्त 130 का 127 जागा घेण्यापर्यंत विधानसभेच्या शरणागत झालेले होते. म्हणजे आदित्य ठाकरे यांची राजकीय महत्वाकांक्षा ही सुरू कुठून झाली तर 151ला सुरू झाली. मिशन 151 आणि ती महत्वाकांक्षा पहिल्या 5 वर्षात शिवसेनेला किती खाली घेऊन आली बघा. 127 आपण धरले तर जवळजवळ 24 जागा
ह्या अवघ्या 5 वर्षात युतीत राहून त्यांना घटवून घ्याव्या लागल्या. जर 2014 मध्ये 146-47 ज्या काही जागा भाजप त्यांना अधिक देत होते त्या लढून त्यांनी भाजपशी तुल्यबळ 70-80 आमदार निवडून आणले असे तर भाजप त्यांना पुढल्या काळात डोईजड झाला नसता आणि शिवसेनेची ताकद सुद्धा वाढली असती. किंवा एकट्याने लढून ज्या 63 जागा जिंकलेल्या होत्या त्याखेरीज अवघ्या किरकोळ 4-5-7 हजार मतांनी पडलेल्या 36 जागा होत्या. तिथे जर पुढल्या 5 वर्षात मंत्रिमंडळात जाऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी काम केलं असतं, आपली पाळंमुळं रुजवली असती तर निदान 100 जागा शिवसेनेला हक्काच्या म्हणून 2019 मध्ये लढवता आल्या असत्या आणि युती तोडूनही लढवता आल्या असत्या आणि भाजपला धडा शिकवता आला असता. पण उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतात तसं आधीच उद्धव ठाकरे यांचं राजकारण दुबळं, ज्याच्या आता प्रमाणपत्र शरद पवार आपल्या आत्मचरित्रात देतात आणि त्याच्यात उथळ बुद्धीचा सुपुत्र ज्याला त्यांनी महत्वाकांक्षी बनवला, त्यातून शिवसेनेची इतकी घसरण झाली होती की लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शहा मातोश्रीवर आले, एवढ्यातच गर्वाने छाती फुगली आणि 127 पर्यंत घसरगुंडी करायला उद्धव ठाकरे तयार झाले. ही 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 10 वर्षापूर्वी मिशन 151 ला सुरू झालेली गरुड भरारी ही 5 वर्षात 127 इतकी खाली आली आणि आज आता उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपून गेली आहे आणि शिवसेनेचे उमेदवार महाविकास आघाडीमध्ये नेमके किती आहेत तर ते सांगताना तो आकडा 100 पर्यंत सुद्धा जात नाहीये. अगदी बंडखोर धरले तरी 104-105च्या पुढे शिवसेनेचा आकडा जात नाही. म्हणजेच 151 पासून 100च्या खाली पर्यंत घसरगुंडी आदित्य ठाकरे यांच्या बालहट्टापायी झालेली आहे. हा सगळा इतिहास म्हणून समजून घ्यायचा असतो मित्रांनो. आपण काय करायला निघालो होतो आणि कुठे येऊन पोहोचलो याचं भान राहिले नसलेला नेता पक्षाला आणि संघटनेला किती रसातळाला घेऊन जातो. दरम्यान गेल्या 5 वर्षात शिवसेना दुभंगलेली आहे. पण समजूतदारपणे वागणारे महायुतीत एकनाथ शिंदे जे आता अधिकृत शिवसेनेचे प्रमुख नेता आहेत त्यांनी तडजोड करताना मुख्यमंत्री पद मिळवलं आणि अधिक जवळजवळ 80-85-90 जागांपर्यंत महायुतीमध्ये मजल मारलेली आणि एवढा सगळा अट्टास करून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पोहोचलेत कुठे तर 85-90 पर्यंत. म्हणजे जे मुख्यमंत्री पद फार खळखळ न करता एकनाथ शिंदे यांनी मिळवलं तेव्हाच त्यांनी जिंकून आणू शकू इतक्या भाजपच्या मदतीने 85 ते 90 जागा मिळवलेल्या आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही बाजूच्या गटामध्ये जागा वाटपात जवळजवळ एका पायरीवर उभे आहेत. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की आपण कर्तृत्वहीन महत्वाकांक्षा घेऊन जेव्हा झेपावायला बघतो तेव्हा आपला कपाळ मोक्ष करायला कुठल्या शत्रूची गरज नसते. ही गोष्ट मुद्दाम मी सांगतोय मित्रांनो, हे मुद्दाम सांगतोय की आज जागा वाटपामध्ये काँग्रेस उद्धव ठाकरेंना किंमत द्यायला तयार नाहीये. जे लोकसभेत आपलं पुनरुज्जीवन होईपर्यंत उद्धव ठाकरेंना खांद्यावर घेऊन पालखी घेऊन नाचत होते ते काँग्रेसवाले उद्धव ठाकरे यांचं निवडणूक पूर्व नेता म्हणून नाव सुद्धा जाहीर करायला तयार नाही. आणि आदित्य ठाकरे जे मिशन 151 घेऊन निघालेले होते ते कुठपर्यंत येऊन पोहोचले तर 85-90 पर्यंत. आणि मग असं वाटतं की ज्यांनी 10 वर्षापूर्वी गरुड झेप घ्यायचं ठरवलं होतं ते एक विसरून गेले की गरुड आकाशात झेपावतो, पाण्यात तलावाच्या किंवा समुद्राच्या तळाशी झेपावत नसतो. तळाशी झेपावणारा एक प्राणी आहे जो दिसतो पक्षासारखा, ज्याला पंख सुद्धा असतात पण तो उडत नाही, पाण्यात डुबकी मारू शकतो, त्याला पेंग्विन म्हणून ओळखलं जातं. योगायोग असं की गेल्या 10 वर्षात आपल्या राजकीय महत्वाकांक्षा दाखवताना आणि शिवसेनेसारखा एक मजबूत प्रादेशिक पक्ष
आपल्या इशाऱ्यावर चालवताना आदित्य ठाकरे यांनी त्या अत्यंत आक्रमक पक्षाला किती पोरकट आणि बालिश करून टाकले की आदित्य ठाकरे यांना पेंग्विन ही एक उपाधी टिंगल करताना मिळालेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना काम करते तिला पेंग्विन सेना सुद्धा म्हटलं जातं. पण योगायोग कसा आहे बघा, कालौघामध्ये 2014 पासून 2024 ची विधानसभा निवडणूक येईपर्यंत बाळासाहेबांची शिवसेना त्यांच्या नातवाने पेंग्विन सेना म्हणून किती खाली आणून ठेवली. उडी उडी आपलं उड्डाण करून जे गरुड झेप घ्यायला निघालेले होते ते कुठे येऊन पोहोचलेत बघा, की त्यांना आज महाविकास आघाडीमध्ये ज्या काही जागा मिळालेल्या आहेत त्या जागा ह्या पेंग्विन झेप म्हणता येईल किंवा पेंग्विन डुबकी म्हणता येईल इतक्या कमी झालेल्या आहेत. काल परवा बोलताना त्यांचे लाडके नेते काका प्रवक्ते संजय राऊत म्हणाले होते की आम्हाला शतक मारावंच लागेल, पण शतक मारण्यासाठी 100 आकडा लागतो. तुम्ही जागा जर 80-90 लढवत असाल, तुम्ही 100 मतदारसंघात निवडणूकच लढवत नसाल, तर मग सगळ्या जागा आल्या तरी शतक होणार कसं, हे गणित आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी एकत्र बसून सोडवावं. मुद्दा इतकाच आहे की 10 वर्षापूर्वी राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात गरुड झेप घ्यायला निघालेले आदित्य ठाकरे शेवटी पेंग्विनच्या डुबकीपर्यंत येऊन पोहोचलेले. काळ तुम्हाला धडा शिकवत असतो, पण धडा शिकायची तयारी लागते. ती नसल्याचा परिणाम काय असतो बघा. उथळ पाण्याला खळखळाट पार आपण म्हणतो, त्यापेक्षा आज आदित्य सेनेची अवस्था वेगळी नाही. अजून उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत जे राजकारण आहे त्याची ही वस्तुस्थिती कोणीही सांगत नाही. म्हणूनच ती भाऊ तोरसेकरला सांगायला लागते. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.